यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता होती आणि त्यानंतर जे आहे ते एल निनोच्या प्रभावामुळं मराठवाड्यामध्ये पाऊसच झाला नाही आणि त्याचा फटका जो आहे तो परभणीच्या कृषी विद्यापीठातील रोपवाटिकेला आपल्याला बसताना दिसतोय. या ठिकाणी मी सध्या रोपवाटिकेमध्ये आहे आणि या ठिकाणी आंब्याची त्याचबरोबर विविध प्रकारची जी आहेत ती रोपटे आहेत. मात्र ही रोपटे जे आहेत ते सुकून जात आहेत. आपण बघतोय की मी सध्या आंब्याच्या रोपवाटिकेमध्ये आहे. आपण समोर जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या रोपांची लागवड केली होती, ती रोपं या ठिकाणी जळून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ही आपण जर दुसरीकडे जर बघितलं, मी कॅमेरामनला विनंती करेल, की ही जी रोपं आहेत, ज्यांची जे रोपं लावली होती, मात्र ती रोपं संपूर्ण आता नष्ट झालेली आहेत. आपल्यासोबत अ, अ, पी डॉक्टर संतोष वरकुले जे आहेत. सर ही जी रोपं आहेत, एकूणच जी नष्ट झाली आहेत, त्याचे मुख्य कारण काय? याच्यामध्ये विशेषतः काय होतं माहिती आहे का, की आंब्याची कलम करताना आपण त्याच्यामध्ये 2 घटक असतात. त्या कलममध्ये एक खालचा जो भाग असतो तो रूटस्टॉक असतो. म्हणजे आंब्याची साधी गावरान कोय असते किंवा कोय असते ते आणि वरचा जो भाग असतो तो साइन स्टिक किंवा कलम काडी म्हणतात. हं, त्याच्यामध्ये कलमीकरण केल्यानंतर की कधीही पाहिलं तर जवळपास 60-70% किंवा असं मॅक्सिमम झालं तर 80% आपल्याला सक्सेस पाहायला मिळतं. हं. 20% त्याच्यामध्ये लॉस होतोच. त्याचबरोबर जे कलम केल्यानंतर आता हे बघितलं आपण की एप्रिल-मेमध्ये की टेम्परेचर इतकं वाढलं होतं की 45-46 डिग्री टेम्परेचर होतं आणि हे बाहेर टेम्परेचर 45-46 डिग्री असताना हं. जेव्हा आपण पॉलिसमध्ये विचार करतो, तेव्हा पॉलिसमध्ये सरासरी 3-4 डिग्री टेम्परेचर वाढतं म्हणजे 46-48 टेम्परेचर वाढू शकतं. तर त्या टेम्परेचरच्या याच्यामुळे तो त्या झाडाला शॉक बसू शकतो आणि त्याच्यामुळे झाडाची मर होऊ शकते. आणि जेव्हा आपण कलमीकरण करतो त्याच्यामध्येच आपल्याला 100% सक्सेस मिळत नाही. त्याच्यामध्ये 10-20% आपल्याला तूट आढळून येते. आता पावसाळा लागलाय, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तापमान जे आहे ते जाणवतंय. त्याचा काही फटका बसतोय का? म्हणजे झाडं आता दिसतायत ही सगळी? हो, तसं तर त्याचं नक्कीच होणार आहे. कारण काय माहिती का, की पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना सुरू झालेला आहे. हं. तरीही त्याच्यामध्ये आतापर्यंत परभणीमध्ये 2-3 एक चांगले पाऊस सोडले, तर पाऊसच कमी आहे. त्याच्यामुळे हवेमध्ये कोरडेपणा असल्यामुळं झाडाला थोडासा शॉक बसू शकतो. आपण बघतोय की मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असते. अशा पद्धतीने नुकसान झालंय. त्याच्यामुळे याचा काही फटका पडलाय का? शेतकऱ्यांना झाडं मिळत नाहीत. नाही, तर तसं काही होत नाही. कारण काय माहिती की जेव्हा आपण कलमीकरण करतो, तर हं, त्याच्यामध्ये 22% झाडाची मर होते त्याच्यामध्ये कमीत कमी 22% मर होते. हं, तर त्या आणि ही रोपवाटिका म्हणजे ही कंटिन्यू प्रोसेस आहे. हं. वर्षभर आम्ही कलमीकरण करत राहतो. चिंच असेल, आंबा असेल, चिकू असेल, सीताफळ असेल, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. जसे रोपं उपलब्ध होतात तसे आम्ही शेतकऱ्याला कंटिन्यू पुरवत राहतो. असं नाही की आता आंबा संपला म्हणून. अजूनही पुन्हा एक 5-6 महिने, 7-8 महिने पुन्हा नवीन आंबा तयार झाला, की आपण पुन्हा शेतकऱ्याला देऊ तुम्ही शकतो. म्हणताय की 20% मर होतेच. मात्र यावर्षी काही फटका जाणवलाय का? उष्ण जे तापमान आहे, त्याच्यामुळे किती टक्के जो प्रमाण आहे झाडांच्या मर होण्याचं, त्याचं प्रमाण किती वाढलंय? नाही, नाही. प्रमाण काय वाढलं नाही. सरासरी काय होतं म्हणजे टेम्परेचर लाँग ड्युरेशन जर टेम्परेचर वाढलं हं, 45-46 डिग्री झालं, तर झाडावर त्याप्रमाणे परिणाम होतो. हा एक घटक आहे. हं. आणि जेव्हा आपण कलमीकरण करतो, तर त्याच्यामध्ये काय दोघांची सायन्स स्टिक आणि रूटस्टॉक याच्यामध्ये कॉम्पिटिबिलिटी असतं. ते कधी-कधी बऱ्या प्रमाणात होत नाही. त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये मर होते. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये नर्सरीमधले जी झाडं आहेत ती वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचा एकमेव परिणाम म्हणजे कमी झालेला पाऊस आणि वातावरणातील बदल आणि वातावरणामध्ये जी उष्णता निर्माण झाली त्याच्यामुळे हा सगळा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याप्रपासून सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.